दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले गौप्यस्फोट आपण पाहिले। या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। त्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना, शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय। त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून। ते काय सांगतात, खोटे बोलतात। भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान, किंवा एखादा माणूस भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं। जर एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याच्यात जेलमध्ये टाकणं हे काही चूक आहे, अशातला काही भाग नाही। आणि हे एकनाथ शिंदे आता बोलतात, हे आता का बोलतात? आधी का नाही बोलले? आधी विरोध करायला पाहिजे। असं काही असेल तर पहिली गोष्ट असं करण्याची गरज नाही आहे। उद्धवजी ठाकरे साहेब काय अशा पद्धतीनं काम करणारं नेतृत्व नाही, तेव्हा अशा बोलण्याला कोणत्याही प्रकारे अर्थ असण्याचं काही कारण नाही। आता जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं वक्तव्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब करत असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।